नमस्कार. माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांनी आज निवृत्तीची घोषणा केलेली आहे. एक वेळा ते 2009 मध्ये खासदार राहिलेले होते. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी निवडणूक लढली होती. मात्र ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या मतदारसंघातून विजयी होऊ शकले नाही. आणि आता भारतीय जनता पक्षामध्ये ते आहे. त्यांचे वडील हे केंद्रीय मंत्री आहेत, तर भाऊ नितेश राणे हे आमदार आहेत. अशी सगळी राजकीय पार्श्वभूमी असताना माजी खासदार निलेश राणे यांनी अवघ्या 19-20 वर्षामध्ये आपलं राजकीय कारकीर्द संपवत असल्याचं सांगत एक ट्विट केलं आणि मी आजपासून राजकीय संन्यास घेतोय असं जाहीर केलं. आणि विजयादशमीच्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी त्यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली. यावरतीच आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्या सोबत आहे रायगडचे निवासी संपादक, आपलं महानगरचे बाबर सर. बाबर सर, नमस्कार. नमस्कार. तुम्ही पाहिलं असेल की निलेश राणे यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केलेली आहे. अवघं हो. 19-20 त्यांचं राजकीय आयुष्य आणि त्यामध्ये त्यांनी आपण राजकीय संन्यास घेत असल्याचं सांगितलंय, राजकारणापासून दूर राहणार असल्याचं सांगितलंय. तुम्ही कसं पाहता या निर्णयाकडे? निलेश राणेंचं राजकारण हे थोडस वेगळ्या पद्धतीचं आहे. निलेश राणेंचं म्हणण्यापेक्षा आपण कोकणातलं राजकारण म्हणूया, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं राजकारण. तिथलं प्रचंड संघर्ष, टोकाचा संघर्ष त्या राणे कुटुंबांना यापूर्वी पण सहन करावा लागला होता आणि आताही सहन करावा लागतो. आणि त्या संघर्षामध्ये नारायण राणे यांनी आजपर्यंत स्वतःचं अस्तित्व टिकवलेलं होतं. परंतु गेल्या 8-10 वर्षाचा विचार केला तर राणेंबद्दलचं तिथलं लोकमत आहे ते थोडंसं कुठेतरी कमी होत चाललेलं आहे आणि त्याचा फटका कुठेतरी त्यांना आता बसतोय की काय असं वाटतं. आणि आता कसं झालंय, पूर्वी राणे शिवसेनेत होते, त्यानंतर काँग्रेसमध्ये गेले, त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष काढला, स्वाभिमानी पक्ष, आणि त्याच्यानंतर भाजपमध्ये गेलेले आहेत. आता भाजपमध्ये गेल्यानंतर परिस्थिती अशी आहे की भाजपमधले जुने कार्यकर्ते आणि नवीन आलेले कार्यकर्ते यांच्यात कुठेतरी एक सुप्त संघर्ष आहे आणि या संघर्षामध्ये आपला टिकाव लागेल की नाही अशी एक परिस्थिती आता तिथे कोकणात निर्माण झालेली आहे. कारण निलेश राणे 2 वेळा खासदारकीला पडलेले आहेत आणि आता त्यांना खासदारकीला तिकीट मिळेल की नाही याची शाश्वती नाहीये. कारण त्या ठिकाणी प्रमोद जठार म्हणून भाजपचे एक पूर्वीचे आमदार होते, त्यांचा प्रयत्न चालू आहे. याशिवाय उदय सामंत, त्यांचे बंधू किरण उर्फ भैया सामंत, तेही तिथे प्रयत्न करतायत. आणि हे सगळे आता एका पक्षामध्ये, एका युतीमध्ये आहेत. म्हणजे भाजप, शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा गट, असे ते एकत्रित ती मोठ बांधली गेल्यामुळं नेमकं आपल्याला तिकीट मिळेल की नाही, आणि जर तिकीट मिळाले तर आपले जे पूर्वीचे राजकीय विरोधक आहेत ते आपल्याला सहकार्य करतील का, ही एक शंका कुठेतरी मनामध्ये आहे. असं असताना सुद्धा निलेश राणेंनी गेल्या 2 वर्षांमध्ये मालवण, कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासाठी प्रयत्न केले, तिथे चाचपणी केली, परंतु त्या ठिकाणी वैभव नाईक ज्यांनी पूर्वी मागच्या निवडणुकीमध्ये नारायण राणेंचा पराभव केला, त्यांनी चांगलं बस्तान बसवलेलं आहे आणि वैभव नाईक यांच्या विरोधात पुन्हा आपला निभाव लागण्याची शक्यता कमी आहे की काय, अशी एक शंका त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. कारण भाजपचा जुना कार्यकर्ता जो आहे त्या भागातला, तो राणे कुटुंबांना साथ देत नाहीये, असं काहीतरी एक चित्र आता त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्यामुळे त्यांना असा निर्णय घेणं भाग पडला असावं की जेणेकरून आपल्याला आता काय इथे आपला निभाव लागणार नाहीये, म्हणून त्यांनी राजकीय संन्यास घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. नाही, म्हणजे तुमचं जे म्हणणं आहे की त्यांनी राजकीय संन्यास जो घेतलाय तो त्यांना आता लोकसभेची किंवा विधानसभेची कोणतीच जागा मिळू शकत नाही, या अपरिहार्यतेमधून त्यांनी राजकीय संन्यास घेतल्याचं तुमचं म्हणणं आहे. पण आपण तिकडे येऊ, त्यांचं नेमकं त्यानंतर ते आता पुढे काय करणार, त्यांच्यासमोर काय पर्याय होते, इकडे येऊच. परंतु त्यांची जर राजकीय कारकीर्द पाहिली तर 2008 मध्ये ते 28व्या वर्षी पहिल्यांदा खासदार झाले, 2009 मध्ये. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा त्यांचा मतदारसंघ आहे आणि तिथनं खासदार झाल्यानंतर कमी वयातील तरुण खासदार म्हणून त्यांची महाराष्ट्रामध्ये ओळख निर्माण झालेली आणि एक आक्रमक पूर्ण राणे कुटुंब जर पाहिलं तर एक प्रकारे आक्रमक आपल्या विरोधकांवरती, मग ते शिवसेनेत असताना काँग्रेसवरती ज्या पद्धतीने आक्रमक
करत होते. त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये आल्यानंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षावरती ते आक्रमक व्हायचे आणि आता भारतीय जनता पक्षामध्ये हे कुटुंब आहे आणि आताही ते त्यांच्या पद्धतीने शिवसेनेवरती रोजच हमलाबोल करत असतात. मग ते बरोबर नारायण राणे असतील किंवा त्यांचे सुपुत्र असतील. तर बरोबर. एकंदर या कुटुंबाचं राजकारणाबद्दल काय सांगाल? राणे कुटुंबांचं राजकारण हे नेहमी संघर्षाचं राहिलेलं आहे. ते शांतपणे बसू शकत नाहीत. कुठल्याही पक्षात गेले तर ते विरोधक जे असतील त्यांच्यावरती तर तुटून पडतात. शिवसेनेमध्ये असताना ते काँग्रेस भाजपवरती तुटून पडत होते. ज्यावेळेस काँग्रेसमध्ये आले त्यावेळेस ते भाजपवरती आणि काँग्रेसवरती शिवसेनेवरती तुटून पडत होते. आता भाजपमध्ये गेल्यानंतर ते शिवसेनेवरती आणि काँग्रेसवरती तुटून पडायला लागले. कारण त्यांना एक माहिती आहे की आपल्याला टोकाचा संघर्ष केल्याशिवाय राजकारणात आपली पोळी भाजू शकत नाहीये. राजकारणात आपला टिकाव लागू शकणार नाहीये. याची पक्की खात्री राणे कुटुंबाला आहे. त्यामुळे ते ज्या ठिकाणी जातील त्यांचा जो राजकीय विरोधक असेल त्याच्याशी ते टोकाचा विरोध घेतात, टोकाचा विरोध पत्करतात आणि त्याला त्या पद्धतीनंच उत्तर देतात. आणि तेच त्यांचं राजकारण आहे, ते त्यांच्या यशाचं गमक आहे. नाही हे बरोबर आहे. परंतु निलेश राणे यांची जर पार्श्वभूमी पाहिली आपण तर 2008 मध्ये त्यांनी तत्वज्ञानामधून डॉक्टरेट केलेली, पीएचडी केली. बरोबर. तत्वज्ञानासारख्या विषयामध्ये त्यांनी पीएचडी केलेली आहे आणि असं असताना ते राजकारणामध्ये आले. राजकारणामध्ये काही त्यांनी आपली हे केले, खासदार झाले आणि काही वर्ष त्यांनी संसदीय राजकारण केलेलं आहे आणि बरोबर. त्यानंतर ते अशा पद्धतीनं अचानक जे निवृत्तीची घोषणा करतात, ते हे थोडं काही सुटत नाही. आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, की त्यांना कोणतीच जागा नाहीये, कुठे पर्याय नाही. मात्र एक आठवण म्हणून सांगतो, की गुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये काही दिवसांपूर्वी नारायण राणे आले होते आणि तिथे त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता, की राजकारणी म्हणून तुम्हाला तुमच्या मुलांपैकी कोणता मुलगा आवडतो? हम्म. त्यावेळेस त्यांनी नितेश राणे हे नाव सांगितलं होतं. म्हणजे बरोबर. कुटुंबामध्ये देखील काही कलह आहेत का, की राजकारणात कोणी राहावं आणि कोणी राहू नये? किंवा या पुढचा नारायण राणेचा वारसदार म्हणून जर कोणी असेल तर ते नितेश राणे पुढे येऊ शकतात का? अशी काही कौटुंबिक राजकारणाची पार्श्वभूमी आहे का त्यांच्या या संन्यासामागे? कौटुंबिक कलह असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. कारण दोन भावांचं राजकारण हे दोन वेगळ्या पद्धतीचं आहे. ते त्यांच्यात मधला संघर्ष, सुप्त संघर्ष जगासमोर आलेला नाहीये. परंतु जे ऐकायला मिळतं कोकणामध्ये किंवा मुंबईमध्ये त्याच्यामध्ये कौटुंबिक कलह काही प्रमाणात आहे. फक्त ते दाखवत नाहीये की जे वडील आहेत, वडिलांच्या समोर असेल किंवा जगासमोर असेल ते आपला संघर्ष दाबून ठेवतात. आणि निलेश राणेंचं स्वतःबद्दलचं जर आपण मत स्वतः त्यांच्याविषयीची जर माहिती घेतली, मी जवळपास 4 वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. त्यांच्या वर्तमानपत्रात संपादक म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा माझा तसा जवळचा संपर्क आला. ते अभ्यासू आहेत, हुशार आहेत. त्यांचं वाचन सुद्धा आहे. परंतु एक स्वभाव जो म्हणतो तो कुठेतरी सनकी स्वभावाचा स्वभाव त्यांचा आहे आणि तो स्वभाव म्हणजे आपण कुठे कसं बोलावं किंवा समोरच्या व्यक्तीशी कसा संवाद साधावा ह्याच्यामध्ये काही प्रमाणात त्यांचा स्वभाव कुठेतरी अडचणीचा ठरलेला असू शकतो. आणि नारायण राणेंपेक्षा त्यांच्या मुलांविषयी कोकणामध्ये काही प्रमाणात नाराजी आहे. ही नाराजी असताना सुद्धा नितेश राणे यांनी स्वतःचं बस्तान चांगलं बसवलेलं आहे. त्यांना उमेदवारी मिळेल, ते निवडून सुद्धा येतील. पण त्या पद्धतीनं निलेश राणे यांनी जो प्रयत्न केला त्या प्रयत्नांना त्यांना यश आलेलं नाहीये. त्याच्या मागची कारणं वेगवेगळी असू शकतात. आणि लोकसभेचा मतदारसंघ मोठा आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तो विखुरलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांना काम करत असताना शिवसेनेतून मोठा संघर्ष होता. भास्कर जाधव आहेत त्यांच्या विरोधातला तो संघर्ष त्या ठिकाणी होता. किंवा सिंधुदुर्गमध्ये बघितलं तर पूर्वी दीपक केसरकर आहेत ते त्यांच्या विरोधात होते. आणि शिवाय भाजपमधले आत्ताचे जे काही जुने जाणते लोक आहेत की जे मूळचे भाजपचे मानले जातात, निष्ठावंत भाजप मानले जातात, तेही यांच्यापासून तसेच 4 पावलं दूर आहेत. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी काहीतरी अभ्यास केलेला असेल की बाबा 2 वेळा आपण निवडणूक पडलेलो आहे. मालवणमध्ये आपण विधानसभेसाठीही प्रयत्न केले तरी आपल्याला काही यश मिळेल अशी शक्यता नाहीये. बरं आपला भाऊ ज्या पद्धतीनं
राजकारणात स्थिरावलाय, वडील स्थिरावलेले आहेत. तशी परिस्थिती आपल्या समोर दिसत नाही असं एक त्यांचं मत झालेलं असावं आणि केवळ त्याच्यामुळं की पक्षांतर्गत कुरबुरे आहेत. म्हणजे ज्या पद्धतीनं प्रमोद जठारपंचे पण प्रयत्न चालू आहेत खासदारकीसाठी. आता उदय सामंत त्यांचे महायुतीमध्ये आहेत. उदय सामंतांचे बंधू त्यांचे लोकसभेसाठी प्रयत्न चालू आहेत आणि या पार्श्वभूमीवर आपण काय करायचं? मग शेवटी आपण काहीतरी व्यवसाय केलेला बरा, कारण ते स्वभावाने इतके व्हिंजिकल म्हणता येईल आपल्याला कदाचित त्याला, की मग आपण राजकारणापासून दूर राहावं. वडील करतायत, वडिलांच्या नंतर भाऊ करतोय, मग आपण थोडंसं बाजूला व्हावं हा एक विचार त्यांनी केलेला असू शकतो. नाही, पण राजकारण हे गोष्टच अशी आहे की ही संयमानं करण्याची गोष्ट आहे. म्हणजे बरोबर. आपण जर पाहिलं तर आता शरद पवार यांच्या गटामधून फुटून काही लोक हे सत्तेसोबत गेलेले आहेत आणि त्याच वेळेस त्यांचा नातू जो आहे रोहित पवार याला देखील हा. ती संधी होती की त्यांनी सत्तेमध्ये सहभागी व्हावं, काकासोबत जावं आणि तिथे मंत्रिपदही मिळू शकलं असतं. मात्र त्यांनी संघर्षाचा मार्ग निवडला आणि ते आजपासून त्यांची संघर्ष यात्रा सुरू झालेली आहे. बरोबर. शरद पवारांनी आज त्याला हिरवा झेंडा दाखवला त्या संघर्ष यात्रेला. तर राजकारण ही जी गोष्ट आहे की ही तुम्हाला तिथे स्थिर राहून, तिथे थांबून, तिथे लढा देऊन पुढे जायचं असतं. तर हे ज्या पद्धतीनं यांनी आज माघार घेतलेली आहे, राजकारणातूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. तर हा त्यांना तिथे टिकाव लागू शकत नाही, आपण संघर्ष करू शकत नाही असं त्यांना वाटतंय का? नाही, आता कसं आहे, शरद पवारांचं राजकारण किंवा रोहित पवारांचं राजकारण आणि नारायण राणेंच्या कुटुंबातलं राजकारण ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण शरद पवारांचं राजकारण याच्यामध्ये कुठेतरी वैचारिक नीतिमत्ता, तत्व ह्या गोष्टींना मुरड घातली जात नाही. पण राणे कुटुंबाचं राजकारण आहे, याच्यामध्ये तत्व, निष्ठा वगैरे हे प्रकार काही राहिलेले नाहीये. त्यांना जर निष्ठा आणि तत्व जर असे राहिले असते तर एवढे पक्ष त्यांना बदलावे लागले नसते. आणि त्यांचं जे राजकारण आहे हे अ, अ, आपण ज्याला म्हणतो तोडफोड वृत्तीचं राजकारण आहे, की एक घाव दोन तुकडे. जे काय असेल ते होईल. आपण म्हणजे अशाच पद्धतीने ते राजकारण आतापर्यंत करत आलेले आहेत. पण ते पूर्वी काही प्रमाणात त्यांना त्या पद्धतीने जे यश मिळालं, ते यश नंतरच्या काळात शिवसेना सोडल्यानंतर मिळालेलं नाहीये. म्हणजे काँग्रेसमध्ये असताना सुद्धा ते आमदार होते. एकदा त्याच्यानंतर विधान परिषदेवर गेले. पण शिवसेनेतलं यश त्यांना नंतर मिळालेलं नाहीये. आणि सार्वजनिक निवडणुकीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं बांद्र्याला पोटनिवडणुकीमध्ये नारायण राणेंचा पराभव झाला, पुन्हा विधानसभेला मालवणमध्ये पराभव झाला. ही सगळी जर परिस्थिती बघितली तर त्यांच्या मूळच्या स्वभावानुसार जर आपण विचार केला तर त्यांना ते कुठेतरी लोकमत त्यांचं कमी होत चाललं हे नक्कीच आहे. आणि आता तर परिस्थिती पूर्णच बदलून गेलेली आहे. कारण भाजप, शिंदे गट आणि शिवाय राष्ट्रवादीचा अजित पवार गट हे 3 पक्ष एकत्र आले आणि 3 पक्ष एकत्र आल्यानंतर ज्यावेळेस निवडणुकीचं तिकीट वाटप होईल, त्यावेळेस निश्चितच निवडून येण्याची क्षमता पण पाहिली जाईल आणि त्यावेळी मग भाजपलाच ते उमेदवारी मिळेल तर भाजपच्याच कार्यकर्त्याला मिळेल याचं आता सांगता येत नाहीये. कारण तिथे उदय सामंतांचा भाऊ पण जोरात प्रयत्न करतोय. प्रमोद जठार हे तिथे निष्ठावंत मानले जातात. त्यांचे तिकडे मग प्रयत्न चालू. हा. बाबर सर, मग इथे यांचं हे दबाव तंत्राचं राजकारण आहे का? की मी पक्ष सोडतोय, राजकारण सोडतोय असं ट्विट करून एकंदर भारतीय जनता पक्षावरतीच दबाव आणण्याचा हा प्रयत्न असू शकतो का? नाही, तसा त्यांचा दबाव आणण्याचा जर प्रयत्न असेल तर त्याला काही फार यश येईल असं नाहीये. कारण त्यांच्यामुळं भाजपचा फार मोठा फायदा झालाय किंवा फार मोठं नुकसान झालंय असं काहीच नाहीये. कारण राणेंचा पूर्वीचा प्रभाव जो नारायण राणेंचा म्हणून होता, तो तेवढा राहिलेला नाहीये. आणि त्यांचा मुलगा म्हणून हा जो निलेश राणे जे आहे, ते स्वतःचा पाया तेवढा त्यांचा मजबूत नाहीये. त्यामुळे ते पक्षात राहिले काय किंवा न राहिले काय, तर भाजपला त्याचा फार मोठा फटका बसणार आहे किंवा नुकसान होणार आहे अशी परिस्थिती नाहीये. त्यामुळे भाजप ह्याच्याकडे फार गांभीर्याने बघेल अशी शक्यता नाहीये. बरोबर आहे सर. तुमचं म्हणणं आहे की तिथल्या स्थानिक राजकारणामुळे यांना आता पुढे संधी नाहीये आणि 2 वेळेस पराभव झाल्यामुळे पुढच्या वेळेस आपण परत निवडून येऊ की नाही याची ही शक्यता आता निलेश राणेंना राहिलेली नाही असं दिसतंय. आणि तुमचं जे बरोबर. काही विश्लेषण आहे की त्यांचा स्वभाव एकंदर जो आहे
तो तापट हा. स्वभाव आहे आणि त्यामुळे त्यांनी हा तडकाफडकी निर्णय घेतलेला असू शकतो आणि तुम्ही स्पष्ट केलं की हे दबाव तंत्राचं राजकारण असण्याची शक्यता नाही आणि ते दबाव भारतीय जनता पक्ष घेऊ शकत नाही कारण तसे त्यांचे तिथे काही व्हॅल्यू राहिलेली नाहीये त्यांचा तिथं ते म्हणजे तो प्रभाव राहायला पाहिजे होता मतदारसंघामध्ये ते तिथं मतदारांना डॅमेजही करू शकत नाहीत आणि भारतीय जनता पक्षाला एक दोन आमदार निवडून आणण्याचीही त्यांची आता तिथे क्षमता राहिली नाही असं तुमचं म्हणणं आहे. बरोबर तर या बरोबर आहे. सगळ्या विश्लेषणासाठी सर धन्यवाद आपले आणि या संबंधीच्या सगळ्या बातम्या अपडेट बातम्या तुम्हाला MyMahangar.com वरती वाचायला मिळतील पाहायला मिळतील त्यासाठी MyMahangar.com ला व्हिजिट करा. त्यासोबतच असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि निलेश राणे यांच्या राजकीय संन्यासाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये लिहिण्यास विसरू नका. धन्यवाद सर.